नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एक रहस्य ज्यामुळे माणूस पूर्णपणे बदलतो. चला तर मग पाहूयात. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं. ना अहंकार, ना भीती, ना अपेक्षा. पण जसजसं आयुष्य पुढे सरकतं तसं तसं तो स्वतःभोवती एक अदृश्य कवच उभं करतो. नावाचं, पैशाचं, नात्याचं, प्रतिष्ठेचं. आपण ज्याला जगणं म्हणतो ते खरं तर स्वतःला सिद्ध करण्याचं युद्ध असतं. पण या युद्धात एक गोष्ट अशी असते जी कुणालाच शिकवली जात नाही, कुणी सांगत नाही आणि कळलीच तर माणूस तसाच राहत नाही. तो रहस्य नेमकं काय आहे? हे रहस्य कोणत्याही पुस्तकात नाही, कोणत्याही गुरुकडे ते थेट मिळत नाही. हे रहस्य अनुभवातूनच उघड होतं आणि ते म्हणजे माणूस आयुष्यभर इतरांना नाही स्वतःलाच फसवत असतो. हे वाक्य साधं वाटतं, पण जेव्हा याचा अर्थ समजतो तेव्हा आत काहीतरी तुटतंय. प्रत्येक माणूस एक खोटं जगतो. आपण म्हणतो मी असाच आहे, माझी परिस्थिती अशीच आहे, लोक वाईट आहेत, नशीब माझ्या विरोधात आहे. पण सत्य हे असतं की आपण स्वतःची जबाबदारी टाळतो. आपण आपल्या अपयशासाठी कारण शोधतो, पण आपल्या अहंकाराकडे कधी पाहत नाही. हे समजायला आयुष्य लागतं. एक साधी घटना आणि मोठा बदल. एक सामान्य माणूस होता. नाव महत्त्वाचं नाही, कारण ही कथा कुणाचीही असू शकते, कदाचित तुमचीही. तो मेहनती होता, पण कायम तक्रार करणारा. मी चांगला आहे, पण लोक मला समजत नाही. मी खूप देतो, पण मला काहीच मिळत नाही. हे वाक्य तो रोज स्वतःला सांगायचा. एके दिवशी आयुष्यात सगळे एकदम कोसळलं. नोकरी गेली, जवळची माणसं दूर झाली आणि एकटा राहिला तो. स्वतःसोबत शांततेत ऐकू येणारा आवाज. सुरुवातीला त्याला वाटलं हे सगळं इतरांनी केलं, पण जेव्हा कुणीच ऐकणार नव्हतं, तेव्हा पहिल्यांदा त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी खरंच बरोबर होतो का? हा प्रश्न धोकादायक असतो, कारण तो विचारायला धैर्य लागतं. रहस्य उघड होतं. त्याला जाणवलं तो नेहमी देतो असं म्हणायचा, पण त्यामागे अपेक्षा असायची. तो प्रेम करतो असं म्हणायचा, पण अटी लावायचा. तो सत्य बोलतो असं म्हणायचा, पण स्वतःसाठी सोयीचं सत्य. आणि त्या क्षणी त्याला कळलं, मी इतरांमुळे नाही, माझ्यामुळे दुखावलं आहे. हे समजणं म्हणजे अहंकाराचा मृत्यू. माणूस बदलतो म्हणजे काय? बदल म्हणजे कपडे बदलणं नाही, बोलणं बदलणं नाही, जग दाखवणं नाही. खरा बदल म्हणजे आत शांतता येणं. जेव्हा माणूस स्वतःची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा त्याला कुणालाच दोष द्यायची गरज राहत नाही. रहस्य कळल्यानंतर काय होतं? अपेक्षा कमी होतात, राग कमी होतो, तुलना संपते, भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं, माणूस हलका होतो. कारण तो खोटं ओझं वाहत नसतो. पण 90% लोक बदलत नाहीत. का? कारण हे रहस्य समजणं वेदनादायक असतं. स्वतःला दोष देणं सोपं नाही. स्वतःच्या चुका मान्य करणं कठीण असतं. म्हणूनच लोक धर्मामागे लपतात, तत्त्वज्ञानामागे लपतात, मोटिवेशनल वाक्यामागे लपतात. पण स्वतःसमोर उभं राहणं टाळतात. जो बदलतो तो वेगळा दिसतो. तो माणूस कमी बोलतो, जास्त ऐकतो, सगळं सांगत नाही, स्वतःला सिद्ध करत नाही. लोक म्हणतात तो बदललाय, पण खरं तर तो पहिल्यांदा स्वतः झालेला असतो. हे रहस्य कोणाला सांगावं का? नाही, कारण ज्याला वेळ येईल त्यालाच कळेल. ऐकून कोणी बदलत नाही, अनुभवाशिवाय हे समजत नाही. म्हणूनच हे रहस्य नेहमी शांत राहतं. शेवटचा प्रश्न, जर आज तुम्हाला कोणाला दोष द्यायचा वाटत असेल, तर एकदा स्वतःला विचारा, मी काय टाळतोय? जर उत्तर मिळालं तर लक्षात ठेवा, तेच रहस्य आहे ज्यामुळे माणूस पूर्णपणे बदलतो. माणूस स्वतःलाच कसा फसवत असतो? बहुतेक लोक बदलत का नाहीत आणि जे बदलतात ते वेगळे का दिसतात? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.